तुम्ही आणि माझी वाट का अडवताय? माझी वाट सोडा. ए, आम्ही तुझी वाट सोडाय नाही, वाट लावायला आलोय. कोण आहात कोण तुम्ही? हे बघा मी सांगते, मला जाऊ द्या, नाहीतर ही हुकमाची राणी काय करू शकते ना हे माहित नाहीये तुम्हाला. एवढी डेंजर आहे का काही हुकुमाची राणी? ए पोरानो, अरे घाबरवते, जरा घाबरा की. हे बघा जास्त दात काढू नका, मला जाऊ द्या. का आम्ही दात काढलं तर पाडणार आहेत का काय? का ग ए हुकुमाची राणी, आता थोबड का बंद झालं तुझं? हा? हे बघा मला माझ्या पेपरला जायचं, मला जाऊ द्या. आता आम्ही तुला कुठं बी जाऊ देत नसतोय. ए धरा तिला. ए, चला. का वागताय तुम्ही माझ्याशी असं? मी काय बिघडवलंय तुमचं? हे बघा सोडा, मला जाऊ द्या. हे आता शक्य नाही. ए हुकुमाची राणी, आता बघतेस ना कुणाला जड जाते ते. आम्ही ठरवलं तर तुला इथंच गाडू शकतो, पण जाऊ दे, चल तुला सोडतो, जा ऐश कर. ए चला रे, चल. ए चल.
बघा, सगळ्या टॅबलेट्स व्यवस्थित घ्या आणि मेंदूवर ताण येईल असं अजिबात वागू नका. आणि हो, काही इश्यू जर वाटला तर लगेच हॉस्पिटलला या. दुखणं अजिबात अंगावर काढू नका. नाही, त्या सगळ्या गोष्टींची काळजी आम्ही घेऊच. पण तुम्हाला एवढंच सांगणं आहे माझं की आबा जर पुन्हा तुमच्याकडे आले आम्हाला न सांगता, तर आमच्यापासून काही लपवू नका म्हणजे झालं. नाही 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 नाही, अजिबात नाही. आता मी अजिबात त्यांचं काय ऐकणार नाही आणि काही लपवणारही नाही. ठीक आहे? तू तुझी पार्टी बदललीच. हो, आबा पार्टी बदलली पण तुमच्या चांगल्यासाठीच. ठीक आहे? बरं, आपले डिस्चार्ज पेपर रेडी आहेत. फक्त काही सह्या लागतील तुमच्या. तेवढे झाले की मग तुम्ही आबांना घेऊन जाऊ शकता. ठीक आहे? या, आपण कंप्लीट करून घेऊ फॉर्मॅलिटी. येतो आहे. चला ऐका. काय झालं मालती? तुमच्या डोळ्यात पाणी? मृत्यूच्या दारातून परत आलात तुम्ही. डोळ्यात पाणी येणारच ना. हो, तुम्हाला काही झालं असतं तर काय केलं असतं मी? देवानी ना माझी प्रार्थना ऐकली आणि त्यांनी तुमच्या सोबत कायम ठेवली. आपली सोबत शेवटपर्यंत असणार आहे मालती. काळजी करू नका. आणि हे तुमच्या कपाळावरचं कुंकू आहे ना, ते आज इंद्रा आणि राणीमुळे शाप होते. त्याने ते पुसू दिलं नाही. बरं चला निघूया घरी. आज राणीचा शेवटचा पेपर आहे ना. तुम्ही घरी लवकर जाऊन काय करणार आहात? मला त्याला विचारायचं आहे, तो पेपर कसा गेला. मला ते खरं सांगू, एकच इच्छा आहे, मला राणीला वकील झालेलं पाहिजे. सगळीच राणीच्या शेवटच्या पेपरवर आशा लावून बसलेत आणि मी काय करून बसले. मी जे केलं ते योग्य केलं की अयोग्य तेच कळत नाहीये. मालती, काय झालं? कसला विचार करताय? माझ्या तब्येतीचा विचार करताय ना? अहो, मी ठणठणीत बरा आहे, नका विचार करू. हा, चला निघूया. सर सॉरी तुम्ही लेट झाला. हो सर, मला माहिती आहे मला उशीर झालाय, पण मी मुद्दाम उशीर केला नाही. अहो, मी घरून वेळेतच निघाले होते. ते रस्त्यात काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून मला उशीर झालाय. पण मला पेपर लिहायचा आहे. तुम्ही प्लीज मला पेपर देऊ द्या. हे बघा, तुम्ही लेट आहात. रूल इज रूल. तुम्ही आता पेपर देऊ शकत नाही. हो सर, असं नका बोलू. अहो, मी लहानपणापासून वकील बनायचं स्वप्न उराशी बाळगलंय. मी आणि माझ्या घरच्यांनी ह्याच्यासाठी खूप सहन केले म्हणून मी इथपर्यंत पोहोचले. दिवस रात्र हे करून अभ्यास केलाय. आज जर तुम्ही मला पेपर देऊ दिला नाही तर माझी सगळी मेहनत वाया जाईल. माझ्या घरच्यांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्या सगळ्या संपून जातील असं होऊ देऊ नका सर. मी हात जोडते तुमच्या समोर. मी पाया पडते तुमच्या. तुम्ही प्लीज आज मला पेपर देऊ द्या. तर मी खोटं बोलत नाहीये. मी वेळेतच निघाले होते म्हणून. हे बघा, माझी अवस्था तरी बघा. मी का खोटं बोलले? सर प्लीज प्लीज मला पेपर देऊ द्या. ठीक आहे, पटकन पेपर लिहायला बसा. थँक्यू सर, थँक्यू. थँक्यू. तुमची बॅग तेवढी टेबलवरती ठेवा. हो. अरे देवा, सगळ्या गडबडीत पेनचा पाऊस घरीच राहायला वाटतं. काय घडतंय माझ्या बरोबर? काय करू मी आता? एक्सक्यूज मी, तुमच्याकडे पेन आहे ना? मी घेऊ का तो? थँक्यू.
नाही 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 नाही. तुला अशी हार मानून चालणार नाही. तू इथपर्यंत पोचायला खूप काळ सोसल्यात. इंद्रजित सरांनी जी काय मेहनत केली ती आठव. आबांनी तुझ्यावर जो काही विश्वास टाकला तो आठव. आबांनी दिलेला पाठिंबा आठव. त्यांच्या खूप अपेक्षा आहेत तुझ्याकडून. नाही, तुला यातून काहीतरी मार्ग काढावाच लागेल. डाव्या हाताने जर लिहिले तर या स्पीडने पेपर पूर्णच होणार नाही. सर सर ऐका ना, माझ्या हाताला खूप लागलंय. मला पेन सुद्धा धरता येत नाही. इथं ना मुरगळला पडे वाटतं हात. तर मला रायटर मिळेल का? रायटर हवा असेल तर आधी इन्फॉर्म करावं लागेल. त्याशिवाय रायटर आपल्याला घेता येत नाही. असं अचानक रायटर देता येत नाही. हो सर, पण आता असं काय करताय तुम्ही? काहीतरी मार्ग निघेल ना. तुम्ही बघा ना, माझ्या हाताला लागलंय. मी कसं बरं पेपर लिहिणार आहे? पण मला पेपर लिहायचा आहे सर. तुम्ही बघा ना काय करताय ते का. जर मला रायटर नाही मिळाला ना तर मी परीक्षा नाही देऊ शकणार. माझी सगळी स्वप्न धुळली मिळतील. तर प्लीज काहीतरी करा प्लीज सर. नाही होऊ शकत, सांगितलं ना तुम्हाला. तर मी हात जोडते तुमच्या समोर, मी पाया पडते. प्लीज दया करा माझ्यावर. प्लीज सर प्लीज. हा, मी आता वरिष्ठांशी बोलतो आणि तुम्हाला मी सांगतो. हो. सांगतो. हॅलो. हां सर. हां ठीक आहे सर, थँक्यू. तुम्ही रायटर घेऊन लिहू शकता. तुम्हाला कॅम्पसमध्ये कोण रायटर मिळतोय का बघा तुम्ही. हो सर, पण मी कुठून आणणार ना रायटर? मी कोणालाच ओळखत नाही इथे. आता त्याला मी काही करू शकत नाही. रायटर असेल तर तुम्ही हॉलमध्ये येऊ शकता. तुम्ही तुमचं साहित्य घेऊन जाऊ शकता. सर पण सर असं वाटलं नव्हतं की या घरात मी पुन्हा पाऊल ठेवेन. पण हे सगळं शक्य झालं तुझ्यामुळे, राणीमुळे. तुम्हा दोघांना माझ्यामुळे खूप सोसावं लागलं, भोगावं लागलं ना रे. आबा, असं काही नाही. तुम्ही आता तो विचार करू नका. सोडून द्या तो विचार. चला या आत. मालती, तुम्ही असेच आबांना आतमध्ये घेऊन चाललात. त्यांचं छान वेलकम झालं पाहिजे. आफ्टर ऑल एवढ्या मोठ्या संकटातून आबा आज घरी आलेत म्हटल्यावर त्यांना ओवाळायला हवं ना. हो उर्मिला, तू त्यांना इतकं मनापासून ओवाळायला आलीस हे बघूनच बरं वाटलं बघ. अहो, मी आबांची केव्हापासून वाट बघत होते. ओवाळते आबांना. खरंच मानते, आबांकडे बघितलं ना की असं वाटतं देव आहे. बघा ना, आपल्या आबांचा जीव देवानेच वाचवला. पण इनफॅक्ट असं बघायला गेलं तर आबांचा जीव इंद्रा भाऊजींनीच वाचवला. बघा ना,
त्यांनी स्वतःचा जीव संकटात घालून पैसे जमवलेच आणि आबांचं ऑपरेशन केलं. खरंच इंद्रा भाऊजी, तुम्ही तुमच्या जीवाचा विचार केला नाही. खरंच आबांसाठी तुम्ही खूप काही केलं. तुमचा अभिमान वाटतो. चहा घेणार आहात का? हां इंदिरा, मी चहा करते. हां मला जरा मदत करायला चल ना. मामा मामा ऐका ना. बघा माझ्या हाताला ना लागलंय. माझी वर परीक्षा चालू आहे. मला रायटरची गरज आहे. मला पेपर लिहिता येत नाहीये. तर तुम्ही लिहाल का माझा पेपर? हा नाही ताई, 20 वर्षापूर्वी पेन हातात घेतलं होतं. आता कुठं काय जमणार? नाही जमायचं. मामा असं काय करताय? नाही, प्रयत्न तर करा. नाही, खरंच नाही. अहो जमेल तुला. मी सांगेल तेवढंच लिहायचंय फक्त. नाही अहो, जमणार. असं काय करताय मामा? नाही जमणार. करू. आबा, तुम्ही जरी आम्हाला आपलं मानत नसाल तरी आम्ही तुम्हाला आपलं मानतो. आम्हाला आमची चूक समजली हो. आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. मी, विक्रांत, रत्नाई, अजित सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. तुम्हाला खोटं वाटेल आबा, पण तुम्ही दवाखान्यात ॲडमिट होतात ना तेव्हा मी रोज देवाकडे प्रार्थना करत होते. आय स्वेअर, खरंच खूप घाबरलो होतो आम्ही. इंद्रा, ए इंद्रा, हो आबा. अरे राणी बहुतेक तिचा पाऊस विसरून गेलीये. लागेल जा, पटकन जाऊन दे म्हणे. हो ठीक आहे, घेऊन येतो. हे आहे, आराम करतो आता. वॉचमॅन दादा ऐका ना. माझ्या ना हाताला लागले. वर माझी परीक्षा चालू आहे. लॉचा शेवटचा पेपर आहे. मला रायटरची गरज आहे. तुम्ही लिहाल का माझा पेपर? मला नाही जमणार. अहो का? प्रयत्न तर करा. जमल. मी सांगेल तेवढंच लिहायचंय फक्त. नाही जमणार नाही. अहो पण तुम्ही ताई ऐका ना. माझ्या ना हाताला लागलंय. वर माझी एक्झाम चालू आहे. मला रायटरची गरज आहे. पेपर लिहिता येत नाहीये ना म्हणून रायटर. तुम्ही लिहाल का माझा पेपर? अगं बाई, मी शिकलेली नाही तर तुला मी काय मदत करणार? पण थोडंफार तर लिहिता येत अगं, असेल नाही ना बाळा. मी सांगेन तुम्हाला. तुम्ही लिहा फक्त. नाही. हा ताई तुम्ही प्लीज. रायटर मालते, तुम्हाला सांगते त्या राणीने इंद्रभाऊजींना एवढं घोळात घेतलंय की उद्या इंद्रभाऊजी तुमचा इन्सर्ट करायलाही कमी करणार नाही. हॅलो, हां बोला. मॅडम तुम्ही बोलले होता तसंच झाले. काय? तुम्ही खरंच तिचा हात मोडलात? तुम्ही बोलला होता तिचा हात गळ्यात असला पाहिजे आणि तिचा हात कायमचा गळ्यात राहील अशी हालत केली आहे तिची. बरं ठीक आहे. काय झालं मालते? आपलं काम झालं. आता राणी पेपरला जाऊ शकणार नाही. 12 वाजून गेले. इंद्रभाऊजी जरी तिथे पोहोचले तरी ते काहीच करू शकणार नाही. म्हणजे राणी शेवटचा पेपर लिहू शकणार नाही.
म्हणजे ऑब्व्हियसली ती लॉयर होऊ शकणार नाही आई. काय झालं मालती? जे झालं ते आवडलं नाहीये का तुम्हाला? अगं नाही, असं कसं आवडणार नाही. हेच तर हवं होतं ना मला. काय झालं, रडतेस का तू? बरं झालं तुम्ही आलात. आणि हे बघा ना काय झालंय. मला पेपर लिहायचा, मला पेपर लिहिता येत नाही, मला पेन सुद्धा धरता येत नाही. काय करायचं सर? शांत, हे झालं कसं पण? कसं झालं हे? किती लागलंय? किती लागलंय? हे ब्लड थांबत नाहीये. तर मी पेपर लिहायला येत होते, मी वाटत होते तेव्हा मला ना काही गुंडांनी अडवलं. मला माहित नाही ती कोण होती, ती कुठून आली, तिने असं का केलं. त्यांनी माझ्या हातावरती सपासप मार केले आणि माझा हात सुद्धा मोडला. कशी कशी करत इथपर्यंत पोहोचले. मी सरांना सांगितलं की मला पेपर लिहायचा, पण ते म्हणाले की रायटर लागेल आणि तो रायटर मला शोधावा लागेल. मी सगळ्यांना विचारलं सर, पण कोणीच तयार होत नाही. सर मला पेपर लिहायचा आहे, मला लॉयर व्हायचं. काळजी करू नको, मी आलोय ना. काही ना काही मार्ग निघेल, आपण करूया काहीतरी. हा, शांत हो.